जशा जशा लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत त्याच धर्तीवर आता राजकीय कट्टा रंगायला सुरुवात झाली आहे। लोकांच्या मनातील उमेदवार कोण व कोणत्या उमेदवाराने आपल्या कार्यकाळात जनतेसाठी काय केले, कोणते मोठे प्रकल्प खेचून आणले, मतदारसंघात विकास केला का, की विकासाच्या नावावर स्वतःच भला करत स्वतःची मालमत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला, यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत। या सर्व चर्चा आपण जाणून घेऊया उत्सव लोकशाहीचा या विशेष लेखाच्या माध्यमातून। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात देशातील सर्वात मोठा प्रभावी असं नाव आहे ते म्हणजेच प्रफुल्ल पटेल यांचा। प्रफुल्ल पटेल यांच्या नावाला कुठेही परिचय देण्याची गरज नाही। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात अनेक वेळा निवडणुकीला समोर गेलेले व या मतदारसंघाचा नेतृत्व केलेलं असं एक दमदार नाव म्हणजेच प्रफुल्ल पटेल। परंतु ज्या ज्या नेत्यांना त्यांनी पक्षात मोठं केले, कालांतराने तेच त्यांच्या विरोधात विरोधी पक्षातून त्यांच्या पुढे निवडणुका लढले व त्यांना पराभूत करून दिल्लीच्या लोकसभेतही पोहोचले। या मतदारसंघात अनेक महत्त्वाचे प्रकल्प भाईजींनी खेचून आणले। त्यात तिरोडा येथील अदानी पॉवर प्लांट, गोसेखुर्द प्रकल्प, गोंदिया येथील बिरसी विमानतळ व वैमानिकांचे प्रशिक्षण केंद्र अशी अनेक मोठे प्रकल्प त्यांनी मतदारसंघात खेचून आणले। परंतु त्यातच साकोली येथील भेल सारखा अत्यंत महत्त्वाचा 500 एकरातील प्रकल्प अजूनही उभारता आला नाही व शेतकऱ्यांच्या जमिनी अधिगृहीत केल्या गेल्या, परंतु तो प्रकल्प त्यांना पूर्ण करता आला नाही। भंडारा जिल्ह्यातूनच निर्माण झालेल्या गोंदिया जिल्ह्यात झपाट्याने विकास कामे झाली। गोंदिया शहरात रेल्वे जंक्शन असल्याने मोठ्या प्रमाणावर विकासाला चालना मिळाली, तर भंडारा शहरातील रेल्वे स्टेशन शहरापासून दूर असल्याने अनेक गोष्टींसाठी नागरिकांना मुकावे लागले। अशा सर्व विकास कामांचा भाईजींनी राजकीय निवडणुकीत अनेकदा फायदाही झाला, तर त्याचा काही गोष्टीत नुकसान देखील झाला। सध्या राजकीय वातावरणात राष्ट्रवादी पक्षाचे 2 गट पडले असले तरीही अजित पवार गटातून राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल पुन्हा एकदा भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातून निवडणूक लढणार का, अशा चर्चांना आता सुरुवात झाली आहे। मतांची गोळाबेरीज केली असता मागील लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी घेतलेली मते आणि भाजपच्या विजयी उमेदवारांनी घेतलेल्या मतांची गोळाबेरीज ही आता पक्षातील कार्यकर्ते करू लागले आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांना येणारी निवडणूक आता सोपी दिसू लागली आहे। त्यामुळेच काही कार्यकर्त्यांनी या मतदारसंघावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचाच उमेदवार उभा राहील असे सांगण्यास सुरुवात केली आहे। परंतु मागील 2 निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेल्याने भाजपचे विद्यमान खासदार हे देखील या ठिकाणी पुन्हा एकदा निवडणूक लढण्यास उत्सुक आहेत। प्रफुल्ल भाईजींचे दिल्लीतील थेट भाजप नेते व पंतप्रधानांशी असलेले संबंध याचा वापर केल्यास ही सीट नक्कीच राष्ट्रवादीच्या कोट्यात जाऊ शकते व प्रफुल्ल पटेल पुन्हा एकदा या मतदारसंघाचे नेतृत्व दिल्ली दरबारात करू शकतात। तुम्हाला काय वाटतं? प्रफुल्ल पटेल यांना लोकांनी पुन्हा एकदा संधी द्यावी का, की राष्ट्रवादीच्या एखाद्या दुसऱ्या फळीतील नेत्याला उमेदवारी देऊन प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय राजकारणातच राहावे? आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।